नमस्कार. इयत्ता 1ली ते 5वीच्या मुलांकरता आज आपण हाफ पॅन्ट शिवणार आहोत. तर या हाफ पॅन्ट करता कोणते आणि किती पीसेस लावणार आहोत ते आधी जाणून घेऊयात. बॅक 2, फ्रंट 2, बेल्ट 1, लूप्स 1, चेन प्ले 2, पॉकेट सेमपेस 2, पॉकेट 2. आपण हाफ पॅन्ट शिवणार आहोत, त्यासाठी बॅकचे 2 पल्ले सीट साईडला शिवून घ्यावे. शिलाई झाल्यावर आपण ओव्हरलॉक करून घेणार आहोत. आणि हा फ्रंट पॉकेट आहे. फ्रंट पल्ल्याला कॉर्नरला फोल्ड करून आपण पॉकेट लावणार आहोत. त्याला आपण कॉर्नर पॉकेट बोलतो. तसेच आपण दोन्ही पल्ल्यांना जॉईन करून पॉकेट बनवून घेणार आहोत. हा कास पल्ला आहे आणि हे दुसऱ्या हातात चेन आहे. त्यानंतर आपण कापड फोल्ड करून त्यावर चेन लावून आपण शिलाई मारून घेणार आहोत. दुसरा कास पल्ला घेऊन आपण कात्रीने कट मारणार असून त्यावर मार्किंग करणार आहोत, कारण त्याच्या बरोबरीने चेन आली पाहिजे. आपण जी चेन लावणार आहोत त्याची चेन बरोबर चटकीपर्यंत बसायला पाहिजे. आता दुसरी पट्टी लावून आपण चेन राऊंड करणार आहोत. एक पल्ल्यावर दुसरा पल्ला ठेवून जी चेन आहे त्याला राऊंड शेप देणार आहोत. मग वरून आपण त्याला दाब शिलाई मारणार असून उरलेली चेन कट करून घेणार आहोत. आता जी आपल्याला लांब पट्टी दिसत आहे त्याला आपण शिलाई मारून घेणार आहोत. तसेच फ्रंटला 4 आणि बॅकला 1 लूप्स लागते. आपण त्याला 4 इंचावर कट करून घेणार आहोत. आता आपण पॉकेट सेम पेसला शिलाई मारून घेणार आहोत. आता आपण फ्रंट पल्ला आणि बॅक पल्ला घेऊन कॉर्नर पॉकेटच्या हिशोबाने बॅक पल्ला तेवढा शिलाई मारून दोन्ही पल्ले शिवून घेणार आहोत. आता आपली दोन्ही पल्ले शिवून झाले आहेत. तसेच आपल्याला 2.5 इंचाचा कॉर्नर पॉकेट आला पाहिजे आणि दोन्ही बाजूने पॉकेट 2.5 इंचावर ओपन झाले पाहिजे.
जे आपण लूप्स शिवले होते ते 1 इंच सोडून आपण लावून घेणार आहोत. तसेच आपण साईज स्टिक देखील लावून घेणार आहोत. आणि परत कपड्यांमध्ये जो चटका असेल त्या चटक्यावर आपल्याला प्लेट करायचा आहे. त्या चटक्यावर प्लेट मारून घेणार आहोत आणि शिलाई मारून घेणार आहोत. थोडासा गॅप ठेवून आपण लूप लावून घेणार आहोत. दुसऱ्या पल्ल्याला आपण सेमच करणार आहोत, फक्त लेबल नाही लावणार आहोत. पॅन्टला बेल्ट लावण्यासाठी बेल्ट फ्युजन चिटकवणार आहोत. आणि अर्धा इंच जागा सोडून शिवून घ्यायचं आहे. उरलेला कपडा फोल्ड करून शिलाई मारायची आहे. चेनच्या सरळ लाईनमध्ये अर्धा इंच जागा सोडून हुक्स लावून घ्यायचे आहेत. बेल्ट फिक्स करून शिवताना लूप्स देखील वरच्या साईडने लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट झालेला आहे. हा बॉक्स पॉकेट आहे. या बॉक्स पॉकेटला आपण साईडने शिलाई मारून घेणार आहोत. मागच्या बाजूला वरून 6 इंच आणि साईडने 2.5 इंच सोडून बॉक्स पॉकेट लावून घ्यायचे आहेत. बॉक्स पॉकेट लावून झाल्यानंतर फ्रंट आणि बॅक हे दोन्ही भाग आपण जोडून घेणार आहोत. जोडून घेताना आपल्याला दोन्ही बाजू व्यवस्थित एकमेकांवर ठेवून वरच्या साईडला इलॅस्टिकसाठी फोल्ड करून इलॅस्टिक लावून घ्यायचे आहे. बॅक साईडला सेंटरला बेल्ट लूप लावायचा आहे. तो बेल्ट लूप 2.5 इंचाचा असेल याची खात्री करून घ्या. बेल्ट लूप लावून झाल्यानंतर फ्रंट आणि बॅक साईडला व्यवस्थित समोरासमोर ठेवून इलॅस्टिक आणि बेल्ट खालून स्ट्रेट आहे की नाही हे चेक करून घेणे आवश्यक आहे.
आणि मग शिवून घ्यावी. हे झाल्यानंतर साईडने जॉईंटला शिलाई मारायची आहे. शिलाई मारून साईडने त्यावरती ओव्हरलॉक करून घ्यायची आहे आणि त्यावर दाब शिलाई मारायची आहे. तसेच खालच्या साईडने देखील शिवून घेऊन ओव्हरलॅप मारायचे आहे. हे सर्व झाल्यानंतर खालून गोल गोट घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपल्याला दाखवल्याप्रमाणे बॉटम रेडी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली मुलांची हाफ पॅन्ट शिवून झालेली आहे. लक्षात ठेवा, शिवून झाल्यानंतर याला इस्त्री मारून घेणे कंपल्सरी आहे.